Okay. Am I audible? Yes. Yeah. So we'll start. Uh, so, chapter number 17. So, in chapter number 17, we are going to learn the knife form. Okay. तर chapter number 16 पर्यंत we had learned the ते form. आता ते फॉर्मचाच हा ते फॉर्मच्या रिलेटेड ऍक्च्युली हा नाही फॉर्म इज नेगेशन नाही सारखं आहे. ओके नाही. ओके. तर आता आपण खाकी मासेन बोलतो बघा. खाकी मासे त्याचंच हे नाही फॉर्म आहे. म्हणजे खाकी मासेन इज यूज मीन्स इट इज मोस्टली यूज टू शो रिस्पेक्ट. इट इज मास्की. But this the second one, the naive form is also negation form, but it is generally used like in general conversation it is used. Okay, it does not denote any respect or anything. Okay, so the naive form, yeah, so we'll start with the naive form. This lesson is mostly about the naive form and the sentence patterns related to it. Okay, so the first one. Okay, तर लक्षात आहे मी लास्ट टाइम 3 ग्रुप्स ऑफ वर्ब बोललेलो जॅपनीज मध्ये. Yes. Yeah, so can you tell me what are the groups? END. First is END, then second is, A or END. and the third. Shimas. Shimas. Can you repeat? किमास इकिमास किंवा शिमास. ठीक आहे. ओके, तर आता आपण एक एक करून बघूया की त्याच्यात काय काय वेगळं होतं. ओके, सो दिस इज मास्केई सुई मास. तर आता तो ई आहे ना, म्हणजे ईचा आ होतं असं लक्षात ठेव. आता काही तो असेल, आता माची मास असेल तर तो ह्याचा ईचा उच्चार आहे ना तो आ मध्ये होईल. ओके, फॉर एक्झाम्पल तर सुई मास तर त्याचं सुवा नाही होणार. ओके, मास काढून नाही लागतं हे पण नोट करा. सॉरी, या. ओके, तर आता सुई मासचं होणार सुवा नाही. ओके, सुवा नाही नसतं ते. सुवा नाही मध्ये बोलताना पण तो वा येतोच म्हणून ते सुवा नाही. इकी मासचं होणार इका नाही. इसोगी मासचं होणार इसोगा नाही. हानाशी मासचं होणार हानासा नाही. माची मासचं होणार माता नाही. योबी मासचं होणार योबा नाही. नोमी मासचं होणार नोमा नाही. आणि कायरी मासचं होणार कायरा नाही. ओके, तर तो ई एंडिंग होतंय. जसं की आता म्हणजे की एंडिंग असेल तर त्याचं का होतंय, शी एंडिंग असेल तर त्याचं सा होतंय. ओके, म्हणजे त्याच लाईन मध्ये तो आ वाला साऊंड कॅरेक्टर आहे ना तो आपण तिकडे लावणार आणि मास काढून नाही लावणार. कळलं? वाकरी मास का हे ग्रुप 1 चं होतं. वाकरी मास का? परत एकदा सांगा ना. ओके, हा, तर आता आपण नाही फॉर्म कसं करतो ते बघूया. हा, तर आता फर्स्ट लक्षात ठेवा की मास काढून नाही लागणार आहे हे तर पक्का आहे. आणि आता सेकंड चेंज काय आहे, आता ई एंडिंग वाला आहे म्हणजे ग्रुप 1 मध्ये त्याच्यामध्ये आता ई चा उच्चार होतोय ना तो आ चा उच्चार होणार. तर आता इकडे इकिमासचा बघूया. तर इकिमासचं पहिले मास काढणार नाही लावणार. मग की चा का होणार. कळलं? मग ते ई का नाही. ओके, आता इकडे माची मास बघा. माची मास पेक्षा नोमी मास बघा. मी आला, हा, आता काय असतं मा मी मू मे मो. तर मीचा मा होणार आणि ते नोमा होणार आणि मास लावून मास काढून नाही येणार. ओके, मग नोमा नाही. इट मीन्स टू नॉट ड्रिंक. कळलं? आता Yes, sir. कळलं? आता मला सांगा योमी मासचं काय होणार. नाही फॉर्म Yoma नाही. योमा नाही. ओके ओके, हेमा आर यू देअर? Yes, sir. या, कॅन यू टेल मी टोरी मासचं काय होईल? तोरिमा नाही. तोरिमा नाही, नाही तोरा नाही. मास काढून नाही लागतं. पूर्ण मास निघून नाही येतो. ओके, वन मोर. हानाशी मास झालं. इकडे हानाशी मास आहे. आसोबी मास आसोबी मास असो नाही. नाही नाही. आसोबी मास बी चा बा होणार. आसो बा नाही. मी असो मी मास. वन मोर. काकी मास.
काका नाही. पहिले बरोबर काका नाही. ओके, कळलं मग. हा. ग्रुप 2 मध्ये जाऊया. हो हो. तर आता ग्रुप 2 बघूया. तर ग्रुप 2 सिम्पल आहे, डायरेक्ट मास काढून नाही लावायचं. ओके, तो ताबे मास होणार ताबे नाही, इरे मास होणार इरे नाही, ई मास होणार ई नाही, ओके मास होणार ओके नाही, आबी मास होणार आबी नाही. ओके, तर हे सब डायरेक्ट हे सिम्पल आहे. ओके, हे कळलं. ठीक आहे, आय गेस हे कळलंच असेल कारण की हे खूपच सिम्पल. आता आपण किमास, शिमास आणि इकिमासचं बघूया. ओके, तर शिमासचं होतं शी नाही आणि किमासचं होतं को नाही. हे लक्षात ठेवा, हे रट्टाच मारायचे तुम्हाला. ओके, आणि इकिमासचं होतं इका नाही, जेवढं मला लक्षात आहे. ओके, वतारी मास टाका. वकारिमास. Let me just confirm ikimasu, but till what I remember it is ika nahi only. Yeah. Yeah. Okay, no. Ikimasu is iki nahi. Iki nahi. I don't know why it is different, but it is iki nahi. Okay. तर हे झालं नाही फॉर्म. आता आपण नाही फॉर्मचे सेंटेन्स पॅटर्न बघूया. कळलंय ना हे. आता मला एक सांगा, टोमेमास आहे तर त्याचं काय होणार? टोमेमा, टोमेमास. तोमामास. तोमा नाही. नाही, आता हे सेकंड ग्रुप आलं, तोमे आलं ना, ए ने एंड होतोय, तर डायरेक्ट नाही लागणार, तोमे नाही. हायरीमास, हायरीमास, हायरीमास. खायरा नाही. हायरा नाही. ओके, कारण की हा ग्रुप 1 वाला होता. ठीक आहे. ओके, टोरीमास, टोरीमास. तोरा नाही. टोरा नाही. बरोबर. झालं ना. ठीक आहे, मला आय होप कळलं असेल. आता आपण नेक्स्ट करूया. ओके, सो द फर्स्ट फॉर्म इज आपण वरती केलेला तोच आहे, फक्त आता इकडे नाहीये. ओके, ओके, द फर्स्ट फॉर्म इज नाउ नो वर्ब नाही अँड ते फॉर्म. ओके, वर्बचं नाही, ओके सॉरी, वर्बचं नाही फॉर्म ते कुदासाई. ओके, तर दिस इज ऑल्सो फॉर रिक्वेस्ट. इट इज यूज टू it is meant as a request. Okay, it means not to do something, not to do the action. Okay, please not. Okay, not to do that kindly. Okay, or please don't do that action. Okay, translation it's also please don't do that action. फॉर एक्झाम्पल, आता ताबाको ओ सुवा नाही दे कुदासाई. ताबाको म्हणजे सिगरेट, सुवा नाही म्हणजे सुई मास इज टू स्मोक. ओके, आणि सुवा नाही म्हणजे त्याचं नेगेशन म्हणजे नॉट टू स्मोक. तर सिगरेट इकडे फुकू नका असं आहे, प्लीज. ओके, तर कोकोनी हायरा नाही दे कुदासाई. ओके, तर हे हायरी मास आहे. हायरी मास म्हणजे हायरी मास झालंय बहुतेक. नो सर. नाही. ओके, हायरी मास मीन्स टू एंटर. ओके, तर हायरा नाही दे कुदासाई म्हणजे
कोकोनी हैराण आहे कुदासे म्हणजे काय, इकडे एंटर करू नका प्लीज. ओके, आता मला सांगा, कासाओ वासुरे नायदे कुदासे, हे वासुरे मासचं झालेलं आहे. वासुरे मास, वासुरे मास विच मीन्स टू फोगेट. ओके, आता मला सांगा त्याचं मिनिंग काय आहे. कृपया छत्री विसरू नका. कासाओ वासुरे नायदे कुदासाई, विसरू नका, बरोबर. आणि मला सांगा आता वासुरे मास कुठच्या ग्रुपमध्ये येणार. सेकंड. सेकंड, बरोबर. Second. ओके, कारण की हा ए एंडिंग आहे, वासुरे मास. ओके, कासाओ शिंपाई शिनाईदे कुदासाई. ओके, कासा नाही, शिंपाई शिनाईदे कुदासाई, शिंपाई मास. हे पण नाही झालं असणार. शिंपाई विवाहा. शिंपाई शिमास. ओके, याचं मिनिंग आहे टू वरी. तर आता शिंपाई शिनाईदे कुदासाई म्हणजे काय येणार. शिंपाई शिनाईदे कुदासाई काय येणार. प्लीज डोंट वरी. प्लीज डोंट वरी. ओके, आणि आता हा आहे ग्रुप 3 चा, कारण ह्याला शिमास येतो एंड मध्ये. ओके, तर असं लक्षात ठेवा, ह्याच्यामध्ये लास्ट मध्ये शिमास येतोय ना, तो पक्का ग्रुप 3 चा आहे, जसं की सांपो शिमास, शिंपाई शिमास, असं सगळं. ओके, हा. सो द नेक्स्ट वन. ओके, काय ठीक. So this is again na kereba narimasen form. Na kereba narimasen form, which means must. Okay, ना केरेबा नारिमासेन. तर ह्याच्यात कसं असतं, तो वर्बचा नाही फॉर्म आहे ना, त्याच्या जागेवर ना केरेबा नारिमासेन लागतं. जसं की आता खाकी मास आहे. ओके, तर खाका नाही होणार, बरोबर, त्याचा नाही फॉर्म. तर आता हा नाही काढून ना केरेबा नारिमासेन लावायचं. तर खाका नाहीचं होणार खाका ना केरेबा नारिमासेन. ओके, त्याचं मिनिंग असतं ना केरेबा नारिमासेन म्हणजे ते करायचंच आहे, म्हणजे तुम्हाला आवडेल ना आवडेल ते तुम्हाला करायचंच आहे. ओके, आता इकडे वाकरी मस्त का, हे कळलं का. येस. घेऊ द्या सर. एक 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 काय लिहून घेऊ द्या थोडं. नाकारेवा हा. नारी मासेन फॉर्म. ना केरेबा नारिमासेन फॉर्म, त्याच्यात काय आहे, ते नाही आहे ना, नाहीच्या जागेवर आपण ना केरेबा नारिमासेन लावतो. ओके, आणि आता ह्याचं मी तुम्हाला लिटरल ट्रान्सलेशन पण सांगतो. हा, आता इकडे आपण काका ना केरेबा नारिमासेनच बघा. काकी मासचं झालं काका नाहीचं झालं काका ना केरेबा नारिमासेन. तर काका ना केरेबा नारिमासेनचं लिटरल ट्रान्सलेशन सांगतो. तर काका ना म्हणजे डोंट रीड. हा म्हणजे डोंट रीड. आणि ना करेबा नारिमासेन म्हणजे नाही केलं तर नाही चालणार, म्हणजे वाचलं नाही तर नाही चालणार, असं त्याचं मिनिंग झालं. म्हणजे ते इनडायरेक्टली इट मीन्स दॅट यू हॅव टू रीड. कळलं. हे लिटरली खूप जरासं किचकट आहे, म्हणून मी बोललो की ह्याचं फक्त असं करा की ही ऍक्शन तुम्हाला म्हणजे करायचीच आहे, तुम्हाला आवडेल ना आवडेल तरी करायचीच आहे. ओके, इट इज मस्ट. तर आता इकडे बघा, होन ओ कायसा ना केरेबा नारिमासेन. तर हे कायसा ना केरेबा नारिमासेन म्हणजे हा काय असेल, ह्याचा वर्ब काय असेल, रिव्हर्स इंजिनियर करा. सा झालाय तर साचा काय होणार, मास ते काय येणार, ह्याचं साचं शी होणार, काय शी मास. ओके, काय शी मास means to return. Are you getting it or are you confused? लगेच लक्षात येत नाहीये, म्हणजे ग्रुप मध्ये चेंज काय असतं. हा, ठीक आहे.
तर आता मी काय केलं, आता मी कसं मास के केलं ते सांगतो. आता आपण जेव्हा नाही फॉर्म करतो तेव्हा आपण ईचा आ करतो. तर आता इकडे नाही फॉर्मचा आपल्याला मास के करायचं, तर आचं ई करायचा. तर कायसाचं कायशी होणार आणि मग मास लावायचा, कायशी मास, विच मीन्स टू रिटर्न. तर आता होन ओ कायशी कायसाना केरेबा नारी मासे म्हणजे होतं होन यू हॅव टू कंपल्सरीली रिटर्न द बुक. ओके, इट इज मस्ट दॅट यू रिटर्न द बुक. तुम्हाला ही म्हणजे बुक रिटर्न करायचीच आहे. तर एक करायचीच आहे ना, ते आहे हे नाकेरे बानारी मासे. इन लिटरेट ट्रान्सलेशन इट वुड बी बुक रिटर्न नाही केली तर नाही चालणार असं आहे ते. ओके, पण तसं लक्षात करूच ठेवूच नका, ते असंच तुम्ही लक्षात ठेवा की नाकेरे बानारी मासे मीन्स मस्ट. आता बघा, कुसुरी ओ नोमाना केरेबा नारी मासे. कुसुरी म्हणजे मेडिसिन, तर ह्याचं काय असेल, नोमा कसला वर्ब आहे, नोमा म्हणजे नोमीमास. काय, नोमीमास, बरोबर. तर आता काय होईल, कुसुरी ओ नोमाना केरेबा नारी मासे म्हणजे काय मिनिंग झालं? औषध घ्यायलाच पाहिजे. हा, ओके, औषध तुम्हाला कंपल्सरीली घ्यायलाच लागणार, घ्यायचंच आहे असं आहे ते. ओके, ओके. सो वाकारी मास्ता का हे कळलं का? आपण आता थर्ड वाला पण बघूया तो पूर्ण. झांक्यो शिमास. ओके, तो झांक्यो शिमास, झांक्यो शिना केरे बानारी. 1 मिनिट हा, मलाही नाही झांग्यो आहे, झांग्यो. ओके, ओव्हर टाइम. झांग्यो शिमास इज ओव्हर टाइम. ओके, तर ओव्हर टाइम करायलाच लागणार. यू मस्ट वर्क ओव्हर टाइम, ह्याचं झालं झांग्यो शिमास. ओके, तो झांग्यो शिमास मी हे लिहितो. झांग्यो शिमास मीन्स टू वर्क ओव्हर टाइम. वाकरी मास्ता का? आता मला सांगा, मी तुम्हाला एक वर्ब देतो, त्याचं तुम्ही मला ना केरे बा नारी मासेन फॉर्म सांगा. ठीक आहे, ताबे मास. ताबे मास. पटकन पटकन ट्राय करा. सुशिओ ताबे ताबे की नाही, नाकारेबा नारीमास. ताबे की का लावला? की का लावला की? ओके, नाही, मास ठीक आहे, मी आता काढून काय ई लावायचंय ना? नाही नाही, ते आता ताबे मास सेकंड ग्रुप झाला ना, ए आला एंडिंग मध्ये, ताबे मास. तर तो सेकंड ग्रुपचा आहे, त्याचा आपण डायरेक्ट मास काढून नाही लावतो. तर याचा डायरेक्ट मास काढून नाही ना केरेबा नारी मासेल लावणार. ओके, मग याचं होणार ताबे ना केरेबा नारी मास. कळलं? ओके, आता मी हा ह्याचं सांगा मला, इक्की मासचं सांगा. इक्की मास. इक्की मास. इक्की मास. तो ग्रुप दिसू द्या ना सर, याच्यावर दिसत नाही, त्याच्यामुळे मग कन्फ्युज होते थोडं. काय काय हवं? ओके, हे का? हा हा हा, हे इथे लिहिलेलं इका नाही. हीच का होणार ना, आणि नाही लागणार ना हा, पुढे मास बरोबर, काढून. इकाना केरेबा नारी मास हेच बरोबर आहे. मी दुसरा कुठच्या तरी ह्याच्यातून बघितलं, त्याच्यात ते चुकीचं होतं. हे इकानाहीच होतं. ओके, तर इकाना केरेबा नारी मास. सेम आपण नाहीचं केलेलं तसंच करायचं, फक्त आता इकडे नाहीच्या जागेवर आपल्याला ना केरेबा नारी मासेल लावायचं. ओके, नाव टेल मी मिमास. आता मी मिमासचा सांगतो. ग्रुप 2 आहे. मिमास इज ग्रुप 2 ऍडजेक्ट वर्ब, ग्रुप 2 वर्ब. तर मिमासचं काय होणार? मीमाना केरेबा नारी. नारीमास.
हा मीना केरेबा नारी मासे. ओके, मास नगणार आणि ना केरेबा नारी मासे, तर मीना केरेबा नारी मासे. ओके, ताबे मास झालं. मिसे मास. मिसे मास. आता मला पहिले सांगा कुठचा ग्रुप आहे. सेकंड. सेकंड ग्रुप, बरोबर. तर आता काय होणार, ना केरेबा नारी मासेल फॉर्म काय येणार. मिसे ना केरेबा मिस्ते ना. नारिमास. बरोबर. ओके, वाकारी मास्ता का. हो. हाय. आता आपण नेक्स्ट हे बघूया. ओके, so this is now verb 9 9 9 form, ha utemo ibes. Ibes. ओके, तर आता हा पण सेम ना केरेबा नारी मासेंसारखाच आहे, फक्त इकडे ना कुतेमो लावतो आपण. ओके, तर ह्याचं मिनिंग काय असतं, म्हणजे हे नाही केलं तरी चालेल, म्हणजे ही नीड नॉट डू दॅट. ओके, नीड नॉट डू दॅट ऍक्शन. ओके, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल इकडे बघा, नाबाय ओ काकाना कुतेमो ईदस, म्हणजे नाव नाही लिहिलं तरीही चालेल. ना कुतेमो ईदस, नाही केलं तरीही, आणि ईदस म्हणजे चालेल. ओके, तर तर आता इकडे आपण ना केरेबा नारी मासेन केलं ना, तसंच इकडे करायचंय. पहिले मास काढायचा, ईचा काही ते करायचे ते करा, आणि नाकुतेमो ईदस म्हणजे नाकुतेमो लावायचं तिकडे. फॉर एक्झाम्पल आता इकडे काकी मास, तर काकी मासचं होणार की निघणार का लागणार, काका ना कुतेमो ईदस. ओके, तर आता मला सांगा ताबे मासचं काय होईल. ताबे मास ग्रुप 2 आहे, तर मास काढून आपण डायरेक्ट लावणार, काही लावणार, तर काय होईल. हॅलो, ताबे ना कुतेमो. ईदेस. हा, ताबे ना कुतेमो ईदस. ओके, आता परत मी हे इकडे ठेवतो. ओके, मला सांगा इकी मासचं काय होईल. इकाना कुतेमो इदेस. इकाना कुतेमो ईदस. ठीक आहे. मीमास ग्रुप 2 मध्ये मीमास. काय मीना होणार. कुतेमो. मीना बरोबर, कुतेमो. मीना कुतेमो ईदस. ओके, नोमीमास. नोमाना कुतेमो इदेस. नोमाना कुतेमो ईदस. ओके ओके, वाकारी मास्ता का, कळलं का. हाय. तर सेम आपण नाहीचं केलेलं तेच ना केरेबा नारी मासेन मध्ये करणार, तेच आपण ना कुतेमो ईदस मध्ये करणार. ओके, तर आता आपण एकदा सेंटेन्सेस बघूया. कुठे गेलं कुठे गेलं. कुत्सू ओ नुगेना नुगाना कुतेमो ईदस. कुत्सू म्हणजे शूज, नुगा ना कुतेमो. आता नुगा झालंय, तर ह्याचा मास के काय होईल. आचं ई करा फक्त आणि मास लावा, काय होईल. फक्त मला सांगा नुगिमास. त्याचं. नुगिमास, बरोबर. ओके, सो नुगिमास मीन्स टू टेक ऑफ. नुगिमास मीन्स टू टेक ऑफ. तर उत्सुओ नुगाना कुतेमो ईदेस म्हणजे शूज काढले तरीही चालेल. हा, आता आष्टा कोना कुतेमो ईदेस. कोना कुतेमो, कोनाई होतं तर कोना कुतेमो. कोना कुतेमो म्हणजे काय होईल हे. कोना कुतेमो म्हणजे वर्ब सांगा मला, काय वर्ब आहे.
मास के मध्ये कसला को होतंय किमास किमास थर्ड ग्रुप कोकी हा नाही किमासचं को होतंय हे बघा ना किमासचं को होतंय ना कीचा को नाही तर त्याचाच कोना कुतेमोई तर हे लक्षात ठेवा हे तिन्हीचं लक्षात ठेवा ओके तर आष्टा कोना कुतेमोई देस म्हणजे उद्या नाही आलं तरी चालेल वकारी मास्टा का है मी येते. तर आता नेक्स्ट बघूया आपण नेक्स्ट आय गेस हे आपलं झालेलंच आहे रेपोतोवा आष्टा का ओके मला नेक्स्ट वाला ट्रान्सलेट करून सांगा फर्स्ट कोण वाचतंय हेमा कॅन यू रीड द फर्स्ट वन रेपोतोवा रेपोतोना रेपोतोवा रेपोतोवा आष्टा काकीमास मीनिंग हे सिम्पल सेंटेन्स आहे ह्याच्यात काही विशेष नाहीये म्हणजे उद्या रिपोर्ट लिहिणार आहे. बरोबर नेक्स्ट ओमकार नेक्स्ट वन शिर्यो शिर्यो मेरू दे उकुत्सुते ओकुत्ते उदासाई ओकुत्ते छोटा तू उदासाई हा आता शिडिओ म्हणजे डॉक्युमेंट प्लीज मेल द डॉक्युमेंट ओके तो प्लीज मेल दी डॉक्युमेंट नाही तर आता त्याचं लिटरली होणार डॉक्युमेंट मेलने पाठवा प्लीज ओकुत्ते इज ओकुरी मासचं झालेलं आहे ओके इचिरित्ते ओकुत्ते कुदासाई ठीक नेक्स्ट हेमा पेल नाही मला हे नाही येते रावण कॉपी कॉपी हम्म मात्सुमोतो मात्सुमोतो कॉपीवा कॉपीवा कोपेवा हा हम्म मात्सुमोतो सांनी हम्म वरचंच आहे एक एक वर्ड वाचा हॅलो हक्के मिसे हॅलो मिसेना हा मिसेनाके मिसे नाके रेबा हा मिसे नाके रेबा नाकी पटकन मासे नारी मासे नारी मासे ओके हा तो कोपीवा मात्सुमोतो सांनी मिसेना केरेबा नारी मासे म्हणजे मिनिंग काय झालं ना केरेबा नारी मासेन काय काय त्याचं मिनिंग काय आहे तिची ऍक्शन मस्ट आहे तर आता काय असेल मी तुम्हाला ऍक्शन दिली आहे तर आन्सर काय असेल याचं ट्रान्सलेशन कॉफी म्हणजे कॉफी ना नाही कोही म्हणजे कॉफी कॉपी म्हणजे कॉपी अच्छा कॉफी झेरॉक्स फोटो कॉपी
जे मात्सुमोतो सान ने कॉपी करायलाच पाहिजे. करायलाच पाहिजे काय? मिसेमास म्हणजे टू शो. तर कॉपी दाखवायलाच मात्सुमोतो सान ला दाखवायलाच पाहिजे. कळलं? हम्म. Okay. So moving on to the next chapter number 18. ओके, तर हा आला तुमचा परत एक मेन पार्ट. तर आता ह्याच्यात आहे तुमचा रूट फॉर्म. ओके, जिशो केई. तर जिशो म्हणजे डिक्शनरी, केई म्हणजे फॉर्म. ओके, तर जिशो केई म्हणजे डिक्शनरी फॉर्म, म्हणजे तो तुमचा रूट फॉर्म आहे ना, द मेन वर्ब तर आहे. तर आता ह्याचं आपण मास्के शिकलो, तर आपण मास्के मधून जिशोके कसं करणार ते बघूया. ओके, तर ग्रुप 1. आता आपण वरती काय ईचा आ केलेला तसकडे ईचा उ काढायचंय, उ करायचंय आणि मास पूर्ण काढून टाकायचंय. ओके, तर काई मास होणार काऊ मास, ईचा उ. काकी मास होणार काकू. काऊ मास बोललो का मी? काऊ आहे फक्त, काऊ. ओयोगी मास होणार ओयोगू. हानाशी मास होणार हानासू. माची मास होणार ताची मास होणार तात्सू. योबी मास होणार योबू. योमी मास होणार योमो. हायरी मास होणार हायरू. कळलं? तर तो ईचा उ केला आपण. वरच्या ह्याच्यात लेसन मध्ये आपण ईचा आ केलेला. आणि त्याच्या वरच्या लेसन मध्ये तर अजून भलतच होतं, ते इचिरित्ते निमी बिंदे ते वेगळं होतं. ओके, तर इकडे आपण ईचा उ करतोय. ओके, तर आता मला आता सांगा, खाकी मासचं काय होईल? खाकी मास झालंय. माची मासचं काय? माची मास. माचाऊ. नाही मकाऊ. नाही, माची आहे ना, ताची सू. तर सू येणार मात्सू. ओके, नाही समजलं. वाकारी मास टाका. नाही समजलं. अरे ठीक आहे, 2 मिनिट. दोन मिनिटं थांबा. ओके, तर आपण आता माची मास बोललो, तर माची मास कुठे येतो? ता सिरीज मध्ये येतो. कुठे गेला ता? ओके, ते मी वेगळ्या ऑर्डर मध्ये दिला, पण तसं नाही शिकलो. हे बघ, तर ता सिरीज मध्ये येतो. तर ता माची मास ना, ची आहे बघा, ची. त्याच्या बाजूला काय? सू. तर तो येणार ऊचा उच्चार. आता मला सांगा, हानाशी मास काय येईल? हानाशी मास. शी कसल्या सिरीज मध्ये येतो? हा, मग आता काय होणार? हानाशी मासचा जिशोके. शीचं काय होणार? ऊचा उच्चार काय आहे? परत जोरात. तू होणार ना? तू. हा, मग हानाशी मासचं काय होणार? हानात्सू. हानासू. ओके, वाकारी मास का आता कळलं? तर आता आपण सेकंड फॉर्म बघूया. तर सेकंड फॉर्म सिम्पल आहे, मास काढून रू लावायचा आहे. अजून काय नाही, मास काढून रू. ठीक आहे, तर आता नेमास होणार नेरू. ताबे मास होणार ताबेरू. ओके मास होणार ओकेरू. निमास होणार मिरू. कारी मास होणार कारीरू. ओके, तर आपण वरती काय बघितलं? मास काढून डायरेक्ट नाही लागत होतं, तर इकडे सेम आहे, मास काढून डायरेक्ट रू लागतोय. ठीक आहे, तर आता मला सांगा, देखा के मासचं काय होईल? देखा के मास म्हणजे टू एक्झिट.
Dekakemas. Dekakeru. Dekakeru. Okay, हम्म. बरोबर. वरतीच बघू आपण. हा, ठीक आहे. इरेमासचं काय होईल? इरेमास मीन्स टू इन्सर्ट. ओके, इरेमासचं काय होणार? जिशोके काय होणार इरेमासचं? डिक्शनरी Kireru. इरेरू. ओके ओके. इमासचं काय होणार? Iru. इरू. ठीक आहे. हम्म. तर असं आहे. आता आपण थर्ड ग्रुप बघूया, शिमास आणि किमास वाला. तर किमासचं होणार कुरू, शिमासचं होणार सुरू. हे तुम्हाला लक्षात करायला लागणार. ओके, किमास कुरू, शिमास सुरू. आणि आता ते म्हणजे शिमास रिलेटेड वर्ब सांपो शिमास, तर सांपो सुरू. ठीक आहे. वाकारी मास्ता का? हम्म. Hai. Okay, so now we'll see the ओके. देकिमास इकडे आहे. देखी फर्स्ट आहे त्यात फॉर्म देकिमासचा यूज. ओके, देकिमास. देकिमास म्हणजे टू बी एबल टू डू दॅट. ओके, टू बी एबल टू डू दॅट और इन सिंपल टर्म्स कॅन. ठीक आहे. तो मीरा सानवा निहोंगोगा देकिमास म्हणजे मीरा सानला जॅपनीज जमते, म्हणजे जॅपनीज कळते. ही कॅन कॉन्व्हर्स इन जॅपनीज असं येते. मिस्टर मिलर कॅन स्पीक इन जॅपनीज. वाकारी मास्ता का? मीरा सानवा कुरुमानो उंतेनगा देकिमास. उंतेन म्हणजे टू ट्राय, कुरुमा म्हणजे काय. तर आता काय ह्याचं मिनिंग काय होणार? निरसन कार चालवू शकतो. हा, मीरासानला ड्रायव्हिंग जमते. ही कॅन ड्राईव्ह. ओके, आता आपण देकिमासचाच दुसरा आता आपण हे बघूया. तर आता आपण मी आता कसं बोललो की मीरासानला जॅपनीज बोलायला जमते. तर इकडे आम्ही अजून एक वर्ब लावलाय ना, हा म्हणजे बोलायला जमते, बोलायला आणि जमते. तर आता हे आपल्याला कोतोने हेल्प होतं. ओके, तर कोतो आणि दरवेळेस जिशोके बरोबरच लागतो मला काय. ओके, तर कोतो ऑलवेज succeeds after the जिशोके फॉर्म. ओके, तर आता मी जे ह्याच्या सेंटेन्स बोललो ते मी जॅपनीज मध्ये बोलतो. मीरासानला जॅपनीज बोलायला जमते म्हणजे मीरासान वा निहोंगो ओ हानासू कोतोगा देकिमास असं त्याचं हे होणार. तर हे कोतोगा लागतं. हानासू कोतोगा देकिमास म्हणजे हानासू बोलायला जमतं देकिमास. ओके, तर हे दुसरा फॉर्म आहे. जिशो के कोतोगा म्हणजे ती गोष्ट, ती ऍक्शन, दॅट ऍक्शन, फक्त तेच. तर कांची ओ योमू कोतोगा देकिमास. तर योमू कोतोगा म्हणजे योमू कसला झाला असेल? योमूचा वर्ब काय आहे? ऍक्च्युअल मास्के ऊचा ई करायचंय, काय होईल? Yomimas. योमिमास. ओके, तर कांजी ओ योमू कोतोगा देकिमास म्हणजे काय असेल? योमिमास म्हणजे रीड. तर ह्याचं मिनिंग काय झालं? Kanji वाचता येते. कांजी वाचता येते. कांजी वाचायला जमते. ओके, तर आता ह्याचं लिटरल ट्रान्सलेशन असं होणार, कांजी ही गोष्ट वाचायला जमते असं त्याचं मिनिंग होणार. कळलं? वाकारी मास्ता का? तर नेक्स्ट पण तेच. आता हे बघा, पियानो ओ हिकू कोतोगा देकिमास. तर हिकूचं काय असेल मेन मास्के?
हिकिमास. हिकिमास म्हणजे टू प्ले. तर आता पियानोच आहे ना. हा, पियानो ओ हिकू कोतो का देकिमास म्हणजे मीनिंग पियानो पियानो. वाजवू शकतो. हा बरोबर, पियानो वाजवायला जमते. ठीक आहे, वाकारी मास्ता का. आई. आता नेक्स्ट पण तेच आहे. कोको दे कोहिगा देकिमास. कोपी का देकिमास. ओके, म्हणजे आता इकडे देकिमासचा मिनिंग होतं की इकडे होईल असं आहे ते. ओके, तर कोको दे कोपी का देकिमास म्हणजे इकडे कॉपी घ्यायला जमेल. ओके, नेक्स्ट कोको दे होतेरू नो योयाकू का देकिमास म्हणजे इकडे योयाकू म्हणजे रिझर्वेशन, तर हॉटेलचं रिझर्वेशन इकडे होईल, नाहीतर इकडे जमेल असंच आहे. ओके, वाकारी मास्ता का हा वाला फॉर्म. वकारी मास्ता. आता आपण इकडे फोर्थ मध्ये जाऊया. तर फोर्थ मध्ये नवीन आहे शुमी. तर शुमी मीन्स हॉबी. ठीक आहे, हा. तर आता बघा, वाताशी नो शुमी वा स्पोर्ट्स टेस्ट म्हणजे माझी हॉबी स्पोर्ट्स आहे. हे सिम्पल. वाताशिवाय शुमी वा रियोको देस म्हणजे माझी हॉबी ट्रॅव्हलिंग आहे. ठीक आहे, तर आता नेक्स्ट वाला जरासा डिफिकल्ट आहे. इकडे परत कोतो वाला फॉर्म. ठीक आहे, वाताशी नो शुमी वा दोबुत्सु नो शाशिन ओ तोरू कोतो देस. ओके, तर आपण एक एक करून ट्रान्सलेट करू. माझी हॉबी, दोबुत्सु म्हणजे अॅनिमल्स, नो म्हणजे पोझेशन, शाशिन म्हणजे फोटो. तर अॅनिमल्सचे फोटो तोरू कोतो देस म्हणजे काढायचं आहे. ओके, सो माय हॉबी इज टू टेक फोटोज ऑफ अॅनिमल. माझी हॉबी आहे अॅनिमल्सचे फोटो काढणे, ही गोष्ट. ठीक आहे, वाकारी मस्त का. तर आता मला सांगा, हा कोण काहीतरी बोलत होतं का. नाही आई म्हटलं मी. ओके. तर वाताशी नो शुमी वा उमानी नोरू कोतो देस म्हणजे नोरूचं हे काय होईल, मास्के. नोरिमास. नोरिमास. ओके, नोरिमास मीन्स टू राईड. उमा म्हणजे हॉर्स. तर आता हे काय असेल, वाताशी नो शुमी वा उमानी नोरू कोतो देस. हॉर्स रायडिंग माझी हॉबी आहे. हा, माझी हॉबी आहे हॉर्स रायडिंग. ठीक आहे, वाकारी मस्त का. तर आता हे अजून एक फॉर्म आहे मायनी. ओके, मायनी मीन्स बिफोर डुईंग that action. Okay, मायनी मीन्स बिफोर डुईंग that. Okay. तर आता बघा, नेरू मायनी होन ओ योमिमास म्हणजे झोपण्याच्या आधी. तर हे मायनी म्हणजे आधी सारखे, झोपण्याच्या आधी बुक वाचायची आहे. कळलं, हे सिंपल आहे. आता मला सांगा, निहोन ए कुरु मायनी. इकडे मायनीच्या पुढे जिशोके लागतंय, हे फक्त एक ह्या लेसनचं हे आहे. ओके, तर निहोन ए कुरु मायनी निहोंगो ओ बेंक्यो शिमाशिता म्हणजे काय झालं, एक एक करून ट्रान्सलेट करा. कुरु म्हणजे काय पहिले ते सांगा मला. कुरु म्हणजे मी वरती सांगितलेलं, फक्त तेच लक्षात करायचं. कुरु किमासचं हे आहे जिशोके. तर मला सांगा, निहोन ए कुरु मायनी निहोंगो ओ बेंक्यो शिमाशिता चं मिनिंग काय झालं. जपानला जायच्या आधी जपानीज लँग्वेजचा अभ्यास करून जा. हा, ओके, अभ्यास करून जा नाहीये, शिमाशिता आहे ना, पास्ट टेन्स, अभ्यास करून गेलेलो. ओके, तर निहोन मी जपानला जाण्याच्या आधी जॅपनीज शिकून गेलो होतो. ठीक आहे, तर आता इकडे शुकुजिनो मायनी ते ओ आराईमास. आराईमास मीन्स टू वॉश. शोकुजी म्हणजे काय,
सांगा सांगा. हॅलो. शोक्युदय झालेला सर कॅफेटेरिया. शोकुजी म्हणजे लंच. ओके. तर लंच त्याचं जेवण. तर जेवणा त्याचं काय मिनिंग येणार? शोकुजी नो मायनी ते ओ अरायमास. मिनिंग लंचच्या अगोदर हात धुतले पाहिजे. हा बरोबर. ओके. म्हणजे शोकुजी नो तिकडे नो लागले कारण की आपण मराठीमध्ये पण काय बोलतो जेवणाच्या आधी. तर चा आला ना तोच आहे हा. तर शोकुजी नो मायनी ते ओ अरायमास म्हणजे जेवणाच्या आधी हात धु. ओके. तर आता हे कुरिसु मासुनो मायनी पुरेसेंतो ओ काईमास म्हणजे कुरिसु मासुनो मायनी पुरेसेंतो ओ काईमास. कुरिसु मासु म्हणजे काय? क्रिसमस. क्रिसमस. पुरेसेंतो म्हणजे प्रेझेंट. तर आता काय प्रेझेंट. होईल? क्रिसमस नो मायनी प्रेझेंटो काईमास. काईमास म्हणजे काय? उभा आहे. हा मग मला सांगा त्याचं ट्रान्सलेशन काय? क्रिसमसच्या आधी प्रेझेंट विकत घे. बरोबर. ठीक आहे. वाकारी मास्ता का हम्म. एवढंच आहे. ठीक आहे. तर ह्या लेसन मध्ये आपण काय बघितलं? उफॉर्म बघितला. उफॉर्म बद्दल जी शोकही बघितली. तर ग्रुप 1 मध्ये आपण ई एंडिंगचा ओ एंडिंग करतो आणि मास काढतो. ग्रुप 2 मध्ये आपण मास काढून डायरेक्ट रू लावतो. आणि थर्ड ग्रुप मध्ये तुम्हाला तर मी ते हेच आठवण म्हणजे मग करायला सांगितलं ते किमासचं सुरू होतं शिमासचं सुरू होतं. ठीक आहे. मग आपण बघितलं की कोतोच्या आधी दरवेळेस ओ एंडिंग लागतो. ओके. आणि कोतोगा देकिमास हा एक पॅटर्न आहे. म्हणजे जेव्हा वर्ब येतो तेव्हा त्याच्या आणि वर्ब आणि देकिमासला असोसिएट करायचं असेल तर कोतोगा देकिमास येतं. ठीक. आणि मग आपण बघितलं शिवमीचं बघितलं हॉबी आणि मायनी बघितलं. ओके. कळलं ना? ठीक. आपण चॅप्टर नंबर 9 सुमो ओ मित्ता कोतोगा आरिमास. ठीक आहे. तर आता आपण जिशुके बघितलं ना आता ह्याचाच जिशुकेच आता पुढे पुढे होतं. तर आता हे आहे ताके. ओके. आता आजचे लेसन्स खूप इम्पॉर्टंट. ओके. आपण हे करून थांबूया कारण की मग खूप सॅच्युरेट होईल. 2 मिनिटं मला फक्त 20th बघून काय आहे. आपण हेच करूया. ठीक. तर आता ता फॉर्म आपण आता आधी पहिले कुठचा फॉर्म बघितला? नाही फॉर्म. त्याच्यानंतर आपण बघितला जिशोके डिक्शनरी फॉर्म आणि आता आपण बघणार ता फॉर्म. ओके. तर नाही कसा मासेनवाला रिलेशन होतं तसं इकडे ता फॉर्म मास्टा सारखं रिलेशन. ओके. म्हणजे ता इज युज फॉर पास्ट टेन्स. ओके. वाकारी मास्का एवढं कळलं मग मी पुढे जातो. हॅलो. येस. तर आता इकडे ता फॉर्म कसा करायचा आपण ते करू. ओके. तर फक्त इकडे पण परत ग्रुप 1च जरासं डिफिकल्ट आहे. तर आपण ते फॉर्म केलेलं बघा. सेम तसंच आहे फक्त त्याच्या जागेवर आपण इकडे ता लावणार आहे. ओके. सो काकीमास होणार इचिरिते. की ते गीते होते ना की ते तर का ई ता होणार. ओके. तर ह्याचा आता मी तुम्हाला सॉन्ग मध्ये म्हणजे त्या ह्याच्यामध्ये बोलायचं तर असं म्हणणार इचिरिता. थांबा हे मी ना पेंट मध्येच हे करतो मला कळेल. सेम तसंच आहे फक्त त्याच्या जागेवर आपण इकडे ता लावणार. ओके. तर ई एंडिंग ची एंडिंग
आणि री एंडिंग. इचिरित्ते होतं ना, तर ह्याचं होणार ता विथ द स्मॉल सू. ओके, ता, इचिरित्ता. ओके, मग आता आपण नोमी इचिरित्ते नोमी बिंदे होतं, बरोबर. तर ह्याचं होणार न आणि दा. ओके, त्याचं कसं होतं, इचिरित्ते नोमी बिंदे होतं ना, तर बिंदेचं बिंदा होणार. ठीक आहे, निमी बिंदे. आता हा बरोबर, नोमी बिंदे इचिरित्ते, हा सॉरी निमी बिंदे, मी पण काय निमी बिंदे सॉरी, नोमी मासचं ते मी नो इचिरित्ते निमी बिंदे की ते गीदे. ओके, तर की ते, तर कीचं होणार ईता. की ते होतं ना, इते, तर त्याचं होणार ईता. इचिरित्ते निमिबिंदे की ते गीदे. ओके, ओके, की ते. आता आपण गीचं काय होणार, गीदा. ओके, इचिरित्ते निमिबिंदे की ते गीते शिशिते. शीच होणार शिता, अनाशिता. आणि किमासचं तिकडे आहे, किमास की ते शिमास शी. ओके, ठीक आहे. तर इचिरित्ते निमिबिंदे कीते गीते शिशित. ओके, तर आता ह्याचं काय होणार, इचिरित्ता निमिबिंदा कीता गीदा शिशिता किमास कीता शिमास शीता इकिमास इत्ता. ओके, वकारी वाचता का? मी थर्ड ग्रुप नाही लिहिला, कारण की थर्ड ग्रुप तसे ते आठवण लक्षातच ठेवायचं. ठीक आहे, तर आता हे कळलं का दोघांना? येस. ओके, तर आता आपण बघूया. तर काकी मास. ओके, तर काकी मास होणार काईता, कारण की आला तर की ते होतं, तर कीता. इकी मासचं इत्ता, इत्ते होतं ना, इचिरित्ते निमिबिंदे कीते गीते शिते किमास कीते शिमास शीते इकिमास इत्ते, तर इत्तेचं होणार इत्ता. तर इसोगे मासचं तसं होणार इसोईदा. नोमी मासचं नोंदा, योबी मासचं योंदा, तुम्हारी मासचं तो मात्ता, काही मासचं कात्ता, माची मासचं मात्ता, हानाशी मासचं हानाशिता. ठीक आहे, एवढं कळलं? येस. वन मिनिट. तर आता मला सांगा, नोमी मास झाले ना, योमी मासचं काय होणार? नोमी मास, नोमी का योमी? नो. सॉरी योमी मास. योंदा. योंदा. ओके, हम्म. हाताराकी मास. हाताराकी मास. काय होणार? आता सुद्धा. नाही, हाताराकी मास, तर कीच काय होतं, इचिरित्ते निमिबिंदे की ते, तर कीता इता. होणार. तर हातारा ईता. कळलं? हम्म. ओके,
इचिरिते काही मस्त कळणार, काही मस्त इकडे लिहिलेलं आहे, तरी सांगा काही मस्त कळणार. कात्ता. ओके, आता आपण मास्क बघूया. सेकंड ग्रुप बघूया. तर सेकंड ग्रुप मध्ये डायरेक्ट मास्क काढून आपण ता लावतो. तर ताबिमस्त ताबेता, मीमास्त मीता, देखीमस्त देखिता, अभिमस्त अबिता, ओकेमस्त ओकिता, देकाकेमस्त देकाकेता. ठीक आहे. तर आता मला सांगा नोरीमास. नोरीमास नोरिता. नोरिता बरोबर. नेमास. नेता. नेता. ओके. आणि केमास कीता शिमास शीता हे तुम्हाला सांगितलंय. ठीक आहे. आता आपण हे बघूया. तर आता इकडे आहे सेकंड फॉर्म. तर तुम्ही आता नोटीस करा की जेव्हाही आपण हे जिशोकेच्या नंतर सगळं आहे ना, तिकडे आपण दरवेळेस वर्ब नंतर कोतो वापरतो. फॉर एक्झाम्पल इथे. ओके. तर परत इथे कोतो गा अरिमास. ओके. सो दिस इज द सेकंड फॉर्म विच इज वर्ब ता फॉर्म कोतो गा अरिमास. तर आता हे वातशिवा ओकिनावा ए इत्ता कोतो गा अरिमास. तर ह्याचं काय मिनिंग आहे माहितीये की सेम आपण इकिमास्ता बोलतोय ना तसंच आहे. इकिमास्ता बोलतोय ना तसंच आहे. म्हणजे आता वातशिवा ओकिनावे इत्ता कोतो गा अरिमास म्हणजे मी ओकिनावाला गेलो होतो असंच आहे. अजून काही नाहीये. फक्त इकडे हे एक्स्ट्रा कोतो गा अरिमास लावलेले आहे. ओके. तर वाताशिवा ओकिनावा ए इत्ता कोतो गा अरिमास. ह्याचं लिटरल ट्रान्सलेशन होणार मी ओकिनावाला गेलो होतो, ही गोष्ट मी केली आहे असं आहे ते. ओके. पण हे खूप डिफिकल्ट होतं म्हणून डायरेक्टली असं लक्षात ठेवा की ता ह्याचं मिनिंग म्हणजे वर्ब ता फॉर्म कोतो गा अरिमासचं मिनिंग आहे की पास्ट टेन्स. तर आता बघा वाताशिवा फुजिसांनी नोबात्ता कोतो गा अरिमास. तर नोबात्ता नोबारी मास नोबोत्ता कोतो गा अरिमास. तर नोबोत्ता आहे नोबोरी मास विच मीन्स टू क्लाइंब. ओके. तर वाताशिवा फुजिसांनी नोबोत्ता कोतो गा अरिमास म्हणजे काय येणार? मी फुजिसान चढून गेलो होतो. हा, Climb म्हणजे मी क्लाइंब केलं होतं climb. पास्ट टेन्स मध्ये. तर मी फुजिसान क्लाइंब केलं होतं. आय हॅव क्लाइम्ड फुजिसान. फुजिसान. ठीक आहे. तर आता बघा वाताशिवा शुशी ओ ताबेता कोतो गा अरिमास म्हणजे सॉरी अरिमास. मी सुशी खाल्ली मी होती. सुशी खाल्ली होती. बरोबर. ठीक आहे. तर ह्याचं जास्त काय हे. आता थर्ड बघा मायबान तेरेबी ओ मितारी होन ओ योंदारी शिमास. ओके. तर आपण वरती बघा ते फॉर्मचं बघितलेलं लक्षात आहे. ते फॉर्म जॉईन करतं दोन सेंटेन्सला आणि इन प्रोग्रेशन तसंच हे आहे. ओके. फक्त आता इकडे हे सगळं योंदारी शिमास. 1 मिनिट. इकडे पण तसंच आहे. ओके. तर मायबान तेरेबी ओ मितारी होन ओ योंदारी शिमास म्हणजे मी टीव्ही बघितली, बुक वाचली. मी एव्हरी इव्हनिंग टीव्ही बघतो, बुक वाचतो. ओके. कळलं का? आणि ते प्रोग्रेशन मध्ये वाकारी मास टाका. हा झाला तारी फॉर्म. म्हणजे तारी फॉर्म नाहीये पण हा म्हणजे ह्या पॅटर्नला तारी तारी बोलतात. तर मायबान तेरेबी ओ मितारी होन ओ योंदारी शिमास. तर त्याच्या इंग्लिश मध्ये कसं होतं एव्हरी इव्हनिंग आय वॉच टीव्ही, आय रीड अ बुक अँड सो ऑन. ओके. तर अँड सो ऑन सारखं ते हे आहे. तर आता मला हे सांगा मायबान तेगामी ओ काहीतारी ओंगाकू ओ कितारी शिमास मीनिंग. हॅलो. येस.
काय डाऊट आहे ह्याच्यात? माईबान तेगामी ओ काईतारी ओंगाकू ओ कितारी शिमास. काईतारी झालंय का किमास? काईता. आणि किमास किकिमास झालंय कीता. पुरी इव्हिनिंग हा लेटर लिहितो हा आणि पोंगाकून गाणं. आणि गाणं ऐकतो. ठीक आहे. तर एव्हरी इव्हनिंग आय राईट अ लेटर, आय लिसन टू म्युझिक अँड सो ऑन. ओके. तर मी आधी बोललेलो की ते सक्सेशन मध्ये असतं, पण सक्सेशन मध्ये नसतं, ते फॉर्म साठी आहे. त्याचं डिस्टिंग्विशिंग फीचर हे आहे. म्हणजे आपण जनरली आपण कसं बोलतो की मी आज सकाळी हे केलं, तर तसं आहे. पण जेव्हा आपण बोलतो की मी हा सकाळी हे करून हे केलं, त्याच्यानंतर हे केलं, तर आपण ते फॉर्म वाला युज करणार. ठीक आहे. तर आता माईबा निहोंगो ओ बेंक्यो शितारी पासकोंदे आसोंदारी शिमास. तर आता मला सांगा, बेंक्यो शितारी म्हणजे ह्याचं मास्क काय आहे? बेंक्यू शिमास. बेंक्यो शिमास. आणि आसोंदारी म्हणजे आसोंदा. कसला मास आहे? इचिरिते निमी बिंदे आसोबी मास. ओके. तर आसोंदा इज ऑफ आसोबी मास. तर माईबा निहोंगो ओ बेंक्यो शितारी पासकोंदे आसोंदारी शिमास म्हणजे काय? एव्हरी इव्हनिंग आय स्टडी जॅपनीज, आय प्ले ऑन कम्प्युटर अँड सो ऑन. पासोकोन म्हणजे कम्प्युटर, आसोबी मास म्हणजे टू प्ले. तर एव्हरी मॉर्निंग आय स्टडी जॅपनीज, आय प्ले ऑन कम्प्युटर अँड सो ऑन और एक्सेट्रा. वाकारी मास्ता का? येस. आता आपण नारी मासता बघूया. नारी मास मीन्स टू बिकम. ओके. ह्याला आता तुम्ही ना केरेबा नारी मासेंशी हे करू नका, कम्पेअर करू नका. ओके. इकडे पण तोच नारी मास आहे, पण इकडे त्याचं फंक्शन वेगळं, इकडे त्याचं फंक्शन वेगळं. तर आता नारी मास म्हणजे टू बिकम. ओके. तर तेराचे चानवा सेगा ताकाकू नारी मासता. तर हे दरवेळेस जिशोकेच्या आधी येतं. जिशोके नाही तर हा जिशोकेच्या आधी येतं. ओके. आणि जेव्हा नाव नसेल तर त्याच्या पुढे नी येतो, हे लक्षात घ्यायचं. ओके. तर आता तेरेसा चानवा सेगा ताकाकू नारी मासता म्हणजे तेरेसा चॅनची हाईट वाढली. टेरेसा चॅन बिकेम टॉल असे ते. वाकारी मासता का? नारी मासता आहे ना, म्हणून बिकेम टॉल झालं, बिकेम झालं. वाकारी मासता का? सेगा म्हणजे हाईट का? हाईट. से म्हणजे हाईट. गा पार्टिकल. ताकाकी होणार का ताकाई होणार? ईचं काय होतं? नाही लक्षात तुम्हाला? आपण केलेलं नाही ऊ होत. नाही हे ऍडजेक्टिव्ह वाले ऍक्च्युली. हा सॉरी, मी इकडे जिशो केलेले, हे जिशो के नाही, हे ऍडजेक्टिव्ह वाले. ठीक आहे. तर ऍडजेक्टिव्ह मध्ये ते ऍडजेक्टिव्हचा को फॉर्म आहे. तर ई काढून कू लावतात ते. ठीक आहे. आता कळलं? येस. तर आता नेक्स्ट बघा, तेरेसा चॅन वा गेंकीनी नारी मासता म्हणजे तेरेसा चॅन हॅज बिकम हेल्दी. गेंकी म्हणजे हेल्दी. ओके. नाहीतर असं पण बोलू शकतो की शी गॉट वेल, कारण की गेंकी म्हणजे हेल्थ पण असतं ना. तर तेरेसा चॅन वा गेंकीनी नारी मासता म्हणजे तेरेसा चॅन बिकेम वेल. ओके. तेरेसा चॅन वा ज्युसाईनी नारी मासता, ह्याचं मिनिंग काय असेल? तेरेसा चॅन 10 वर्षाची झाली.
ठीक आहे. तर आता इकडे मी अजून एक सांगतो. काकाकू झाला ई एंडिंग. ई एंडिंग ऍडजेक्टिव्ह बरोबर हो की नाही? येस. हॅलो. येस तर येस त्याचा ई काढून आपण कू कू केला आणि नारीमाशा लावला. आता गेंकी झालं ना एंडिंग ऍडजेक्टिव्ह. तर त्याच्या डायरेक्ट आपण नी लावतो. कळलं? नाच्या ऐवजी नी ना. हा. हा. तर आता गेंकी ना एंडिंग ऍडजेक्टिव्ह आहे, तर त्याच्या जागेवर नी लावतो. तर गेंकी नी नारी. वाकारी मास्ता का? हाय. ओके. सो एनी डाऊट अजून? म्हणजे ते ऍक्च्युली तुम्हाला आता डाऊट येणारच नाही, तुम्ही ते क्वेश्चन सॉल्व्ह केल्यावर तुम्हाला डाऊट येतील. तर काही डाऊट असेल तर मला प्लीज विचारा. आता काय कळलं नाहीये का कॉन्सेप्ट? मी परत रिवाइज करू काय काय केलं आपण? ओके. 1 16 पासून केलं ना? 17 पासून 16 झालेलं? हो. झालं. 17. ओके. तर 17 मध्ये आपण पहिले बघितलं नाही फॉर्म. तर नाही फॉर्म कसा करायचा आपण ते बघितलं. तर त्याचा काय ईचा आ करतो आपण, बाकी सगळं नाही, आणि मासचं नाही करतो. ओके. मग आपण त्याच्यामध्ये बघितलं नाही दे कुदासाई म्हणजे प्लीज डोंट डू. मग ना करेबा नारी मासेन म्हणजे मस्ट, आणि ना कुते मग इदेस म्हणजे नीड नॉट डू दॅट ऍक्शन. चालेल ते केलं तरी चालेल. ठीक आहे. मग आपण बघितलं चॅप्टर नंबर 18 मध्ये जिशोके. जिशोके म्हणजे त्याचा रूट फॉर्म. तर त्याच्यामध्ये आपण काय बघितलं, ईचा ऊ होतो आणि मासचा रू होतो. आणि मग त्याच्यामध्ये आपण देकीमासचं बघितलं. देकीमास म्हणजे टू बी एबल टू डू समथिंग. आणि आपण बघितलं शुमी आणि कोतोगा. तर शुमी म्हणजे हॉबी, कोतोगा देकीमासच्या आधी लागतो, आणि ते दरवेळेस जिशोके बरोबरच असतो. मग मायनी बघितलं. मायनी म्हणजे बिफोर, आधी. मग आपण चॅप्टर नंबर 19 मध्ये आपण पास्ट टेन्स कसा करायचा ह्याचा रूट फॉर्मचं ते बघितलं. तर त्याचं काय त्याचं परत ते आपण जसं ते शिकलेलो तसंच, फक्त तिकडे त्याच्या जागेवर आपण इकडे ता लावतो. मग त्याच्यात आपण बघितलं कोतोगा रिमास विच इज पास्ट टेन्सच हे. मग आपण बघितलं तारी तारी वाला फॉर्म विच इज सिमिलर टू ते फॉर्म, फक्त ते ऍक्शन्स आपण सक्सेशन मध्ये नसतात. आणि नंतर आपण बघितलं नारी मास्ता विच मीन्स टू बिकम, आणि त्याचं ई एंडिंग ऍडजेक्टिव्ह मध्ये कू होतं, ना एंडिंग मध्ये आपण नी लावतो. कळलं? वाकारी मास्ता का? हाय. आता मला सांगा वाकारी मास्ताचा ता फॉर्म कसा होणार? वाकारी मासचा ता फॉर्म वाकारी मास. कारिता. रित्ता नाही, ग्रुप 1 आहे. वकाता. वाकात्ता. ओके. तर मोस्टली जॅपनीज लोक तुम्ही म्हणजे बघितलं तर ते वाकात्ता बोलतात ना, म्हणजे कळलं असं येते. ठीक. तो वाकात्ता. तो वाकात्ता का? ऍक्च्युली वाकात्ता का नसतं, हा हे वापरू नका. वाकात्ता क्वेश्चन मार्क लावतो आपण. तर वाकात्ता, तर ते टोनने कळतं की कळलं का असं. ठीक आहे. वाकारी मास्ता का? Okay, so we have completed major chunk of the portion. आता फक्त छोटे छोटे मोठे हे असतील. ठीक आहे. ते नाही जात. आता नेक्स्ट लेसन मध्ये आपण ऍडजेक्टिव्हला पास्ट टेन्स मध्ये कसं लिहितात ते इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. आपण ते उद्या बघूया. ओके. सो यू मे लीव्ह. ऍक्च्युली हे आपण हे वरच्या लेसनशी रिलेटेड आहे, तुम्हाला कळेल उद्या. ठीक आहे. यू मे लीव्ह नाव. अरिगातो गोजाइमास. जामाता आष्टा.
Sayonara.